आणि आता सुपरफास्ट 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कोकण रेल्वेची वाहतूक 13 तासांनंतर देखील ठप्पच। रेल्वे रुळावर माती आणि चिखल आल्याने कोकण रेल्वे रखडली आहे। 7 गाड्या रद्द तर 5 गाड्या वेगळ्या मार्गाने वळवल्यात। दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल। कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी 2 ते 3 तास लागणार। खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या आहेत। गेल्या 14 तासांपासूनच कोकणची रेल्वे सेवा ठप्प आहे। कोकण सेवा रखडल्यानं प्रवासी तात्काळात। रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्र रूप तर मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा तर राज्यातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा निर्णय। रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी। पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल। रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात आहे। गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागवण्यात येतील। रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर। रायगड जिल्ह्यातील 4ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। सावित्री, कुंडलिका, आंबा, पाताळगंगा या नदीनं पातळी ओलांडली। रत्नागिरीत भारजा नदीत वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचं थरारक रेस्क्यू। जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना घेतला होता फांदीचा आधार। रत्नागिरी खेड इथल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेचा बचाव। घराच्या माळ्यावर अडकली होती महिला। घराच्या छताला लागलं होतं पुराचं पाणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळ यांची माहिती। चिपळूण चिंचनाका परिसरात साचलंय पुराचं पाणी। चिपळूण बाजारपेठेत जाणारा मार्ग पाण्याखाली। सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूतील इंद्रायणी नदीला पूर तर पाण्याच्या प्रवाहानं नदीतील जलपर्णी वाहून जाण्यास फायदा। लोणावळ्यातील पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे मावळमधील भात शेती पाण्याखाली। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा। जळगाव, चोपडा आणि अमळनेरला 3 तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका तर शेतात गुडघाभर पाणी, पिकं पाण्याखाली। धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुरणातील धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी तर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी। कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलाव पावसामुळेच ओव्हरफ्लो। तलावाचं पाणी रस्त्यावर, वाहन चालकांची कसरत। पुण्याच्या उत्तमनगर भागात मुसळधार पावसामुळे इमारतीची सीमा भिंत कोसळली। भिंत कोसळून वाहनांचं नुकसान। चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाची हजेरी। पुढील 24 तास पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या विविध भागात पाणी साचलंय तर वाहन चालकांची मोठी कसरत। 3 तास झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। धुळे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाचं आगमन। जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा। नागपुरात पावसाची हजेरी। गोसेखुर्द धरणामधून होणार 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी। धबधबे प्रवाहित। पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुलली। रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या विठ्ठलवाडी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण। पुढील 4 दिवस नाशिकला मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाच्या अंदाजानंतर शासकीय यंत्रणा सतर्क। आपत्कालीन विभागाच्या सर्व कार्यालयांना अलर्ट जारी। पुण्यात सुरू असलेल्या पावसानं खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। पुण्याला महिनाभर पुरेल एवढं पाणी एका दिवसात जमा तर खडकवासला प्रकल्पामधील पाणीसाठा आता 10.12 टीएमसीवर। लोणावळ्यामध्ये बंदी आदेश न पाळणाऱ्या 7 पर्यटकांवर गुन्हा। बंदी असूनही धबधब्यावर गेल्यानं लोणावळा पोलिसांची कारवाई। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं रत्नागिरी स्थानकात प्रवासी अडकलेल्या प्रवाशांशी मंत्री उदय सामंत यांनी साधला संवाद। सामंतांच्या निर्देशानंतर कोकण रेल्वे प्रवाशांसाठी जेवणाची सोय। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील। 31 ऑगस्टपर्यंत मुदत असलेल्या कुठल्याही महिलेला योजनेपासून वंचित राहणार नाही। मंत्री विजयकुमार गावित यांचं वक्तव्य आहे। धुळे महानगरपालिकेतर्फे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत केंद्राची स्थापना। 1 नोटा अधिकारी आणि 5 नियंत्रण कक्ष प्रमुखांसह 19 कर्मचाऱ्यांची नेमणूक। जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 29,416 महिलांचे भरण्यात आलेत अर्ज। योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन।
लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी रविवारी देखील वाहता सुविधा असेल तर अनेक ग्रामपंचायत कार्यालयात सुट्टीच्या दिवशी देखील भरण्यात आलेत अर्ज. नंदुरबारच्या शहाद्यामधील 24 ग्रामपंचायतीवर प्रशासनाचा कारभार, तर प्रशासनाकडून आलेले निधी खर्च होत नसल्यानंच विकास कामांना खीळ बसली आहे. लवकर निवडणूक घेण्याची उमेदवारांची मागणी होते. धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत मागील 3 महिन्यात 10 कोटी 25 लाख रुपये जमा. महानगरपालिकेकडून मालमत्ता करावर 6 ते 10% सूट देण्यात आली होती. जळगावात शिंदे गटाच्या आमदाराविरोधात भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेचं उपोषण मागे. महिलेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आमदार सुरेश भोळे यांचं आश्वासन. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागात देहली प्रकल्पाला शासनाकडून 422.84 कोटींची मान्यता देण्यात आली. प्रकल्पामुळे 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार, तर तसंच 26 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. पूजा खेडकर कुटुंबाकडून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी. 3 ऑक्टोबर 2023ला चेकद्वारे 12 लाखांची देणगी दिल्याची माहिती. पंकजा मुंडेंना लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून दिलीप खेडकरांकडून मोहटा देवीला चांदीचं मुकुट अर्पण. राज्यात झिकाचा धोका वाढला. राज्यात झिकाचे 25 रुग्ण. पुण्यामध्ये झिकाचे सर्वाधिक 23 रुग्ण आढळले. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच. महिनाभरामध्ये डेंग्यूचे 216 रुग्ण संशयित आहेत. काळजी घेण्याचं आवाहन. पावसामुळे फळभाज्यांच्या मागणीमध्ये घट, तर आषाढी एकादशीमुळे भुईमुग शेंगांच्या वाढ झालेली मागणी.